या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर आणि चांगला बॉल पाहिला गेला बॉलर ओमकार. वाव. राज सावंत यांना विनंती करेल की गणेशजी कोळी यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. आम्हाला नेहमी सहकार्य राहिले गणेशजी कोळी यांचा पण एक विशेष सन्मान आज या क्रीडा स्पर्धेदरम्यान केला जाईल. खूप वर्षापासून या परिसरात क्रिकेट जपलं आणि सर्व आमच्या मान्यवरांचा पण आज या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय. गणेशजी कोळी थँक्यू. आपण पण आज या टुर्नामेंटसाठी आलात त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान. आज पुमा स्क्वॉड त्यांच्या ग्रुपचं नाव आहे पुमा स्क्वॉड आणि तिकडे लाऊड अपील. बॅटर आउट OUT. रोहन चिलेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खेळेल सेमीफायनलची मॅच अधीरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध R1 जॉर्ज कल्याण. नवीन बॅटर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला रवी पवार येत आहेत. ग्रामीण क्रिकेट पण त्या परिसरात खूप चांगलं खेळले गेलेत. कल्याण डोंबिवली त्या परिसरात रवी पवार. आणि रन झालेत आपण पाहिलं तर 4. 1 विकेट गेली आहे. ओमकारची पण एक चांगला स्पेल पाहिला गेला आतापर्यंत. चांगली कामगिरी. बॉलर ओमकार वाव या नावाने पण प्रसिद्ध आहेत आणि वर्लीचे चतुर गोलंदाज. परफेक्ट बॉल पाहिला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आपण पाहिलं तर शरफुद्दीन. बॉलर आपण पाहिलं तर ओमकार. स्ट्राईक एंडला बॅटर रवी. या बॉलवर रवी पवार पॉवरफुल फटका आणि हा रन्स आपण पाहिलं तर 6 रन. बिग हिट. सिक्स. रीड केलं. मागे टप्पा होता त्याला मात्र वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळताना पाहिलं गेलं आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 6 ने पुढे जाईल. 12 रन. वेल बॅटिंग रवी. या बॉलवर मात्र इकडे कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाही. डेलिव्हरीच्या रूपामध्ये मात्र डॉट बॉल आणि थांबवलं मात्र इकडे ओमकारने पण खूप चांगला स्पीड टाकत असताना. स्ट्राईक एंडला बॅटर पुन्हा एकदा रवी फेस करतील. 1 6 आल्यानंतर दुसरा बॉल मात्र देखील खूप चांगल्या अंदाजामध्ये हाताळला बॉलर ओमकारने. हे व्यावसायिक क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका. फ्लॅट 6. चांगलं टायमिंग आहे आणि पुन्हा एकदा 6 रन. वेगळ्या फ्लो मध्ये बॅटिंग करतात रवी. त्याला माहिती आहे की मॅच आपल्याला बनवायची आहे आणि कुठेतरी एक चांगला स्कोर उभा करायचा आहे. त्यामुळे पहिल्याच ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलेत आणि पहिली ओव्हर आपण पाहिलं तर इकडे संपली आणि 18 रन. पहिल्या ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 18 रन. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. आलेले सर्व क्रिकेट प्रेमी, सर्व आमचे मुंबईकर, सर्व क्रिकेट लवर, सर्व चेंबूर, माहुल गाव, सर्व ह्या परिसरातील जे सर्व नागरिक आलेत सर्वांचे स्वागत आहे. आज पुमा स्क्वॉड यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आयोजन केली आहे. एक चांगला ग्रुप. ते पण अगदी अनेक समाजसेवा करत असतात. अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि आज एक चांगलं क्रिकेटचं आयोजन. 16 टीम इकडे खेळताना पाहिल्या गेल्या. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड विविध भागातून खेळाडू इकडे आले, खेळले, जिंकले, हरले, बट माहुल गावामध्ये आले आणि दरवर्षी टुर्नामेंट अशीच प्रगती करत राहिली आहे. बॉलिंगसाठी आकाश गुरव बल्ली ॲज अ कॅप्टन. ऑफ स्टिकचा हा बॉल व्हाईट बॉल.
इकडे पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल 2 दिवसामध्ये आमचे पंच मिलिंद पाचारने सर म्हण्या, त्याचबरोबर निखिल चव्हाणने पण खूप चांगली कामगिरी केली. आमची प्रोलिंगची टीम, तर आमचे स्कोरर देवांश कोळी, त्यानंतर माहुलकर, जय माहुलकर यांनी पण आम्हाला जे सपोर्ट केला आहे, सर्व त्यांची आज टीम एफर्ट्स आहेत. कुठला कार्यक्रम करायचे तुमची मॅन पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुमा स्क्वॉडची मॅनेजमेंट आज सर्व त्याचे मित्र आमचे अमित कोळी, त्याचबरोबर भूषण पाटील, गणेश पाटील, सीताराम, त्यानंतर लौकिक, रितेश, असे अनेक मित्र त्यांचे. या बॉलवर पण लेग स्टिकच्या इकडे पिचिंग आणि व्हाईट बॉल. 2 दिवस या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. काल पण आपण 8 टीम खेळल्या, आज 8 टीम विविध भागातून खेळाडू इकडे खेळले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बीट केलं गेलं बॅटरला आणि 22 रुपयामध्ये आपण पाहिलं तिकडे रन मिळेल. एक रन गरजेचं आहे मॅच जिंकण्याकरिता. रवी पवारने जे 2 सिक्स मारलेत कडक आणि 6चं नाव घेतलंय, तर पुन्हा एकदा 6 कडक टायमिंग, पॉवरफुल फटका रवी पवार. रवी पवारला ह्या मॅच मध्ये कुठेतरी वरती पाठवण्यात आलं, म्हणजे वन डाऊन आले आणि स्वतःला सिद्ध केलं. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. ओरम क्रिकेट देखील त्या परिसरात खूप चांगलं खेळतात. एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात रवी. अर्वन स्पोर्ट्स रहीम भाई यांच्या संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट आज अर्वन आणि जॉर्ज कल्याण हे दोन संघ एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. आणि इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अर्वन, जॉर्ज कल्याण. या बॉलवर देखील आपण परत ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे मात्र ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात सुमित. तदनंतर 2 रन इझिली कंप्लीट केल्या गेल्या आणि स्कोर कार्ड 2 ने पुढे जाईल. या बॉलवर हँडसम 6. काय टायमिंग केलं रवी पवारने. पुन्हा एकदा एक प्रॉपर स्ट्रोक खेळत असताना रवी पवारच्या बॅटमधून हा 4था 6 या इनिंग मध्ये. थांबायला तयार नाही भाई रवी. एक्स्ट्रा रन्स आले बट काय बॅटिंग केली रवी पवारने. खूप चांगले 6 इकडे पाहायला मिळाले, सर्वांना खुश केलं आणि स्कोर झालाय तब्बल 39. राहुल ठाकूर तिकडे मात्र पोहोचतात, बट तिकडे रन 2 रन मिळतील. 41. कुठेतरी ग्राफ पूर्णपणे वरती जाताना पाहिला गेला टीम अर्वन, जॉर्ज कल्याण. सर्वजण क्रिकेट आनंद घेतला. 2 दिवसामध्ये सर्व पुमा स्क्वॉडने पण खूप मेहनत. आपला लडका वैद तुर्बेकर यांच्या स्मरणार्थ आज ही टुर्नामेंट. त्यानंतर आपले मित्र कैलास, आज त्यांची पण आठवण येईल. आणि आज सर्व पुमा स्क्वॉडचे मित्रपरिवार अगदी ह्या टुर्नामेंटवरती लक्ष लावून आहेत. चेंबूर खूप मोठं आहे आणि अनेक गावं तिकडे आहेत. त्यातलं एक मोठं क्रिकेटसाठी पंढरी मानलं जाणारं गाव माहुल गाव. जसं सँडीने सांगितलं की 20-22 वर्ष तो पण इकडे खेळतोय. अनिकेत आणि अनिकेतच्या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत की कोण जिंकेल ही टुर्नामेंट. खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. विजेत्या संघाला प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा व आकर्षक ट्रॉफीज आहेत. बॉलर अनिकेत. या बॉलवर देखील खोल डप्प्याचा बॉल फटका थोडा फसला. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. सुशांत तिकडे आहेत, नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे आणि तिकडे बॅटर आउट. विकासला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकास सुनील थोडं लवकर यायचं आहे, कारण की मॅच आपल्याला अगदी काळोख होईल आणि अजून एक मॅच बाकी आहे.
आणि विकास मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जागेल. नवीन बॅटर आपण पाहतो सुनील विश्वकर्मा गांगुली येत आहेत. बॉलर अनिकेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेग बीट केलं गेलं बॅटरला. डॉट बॉल. .45 45 रन झाले धावफलकावरती. 50च्या आतमध्ये स्कोर थांबवलं तर मॅच बघायला दुसऱ्या डावमध्ये पण मजा येईल, कारण की सेमीफायनलची मॅच आहे. या बॉलवर चुकी झाले, दिशाहीन गोलंदाजी आणि बॉल मागे निघून गेलाय. व्हाईट प्लस तिकडे आतापर्यंत 2 रन कंप्लीट केल्यात. 3 रनने स्कोर पुढे जाईल. 48 48 रन होते धावफलकावरती. R1 जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध अदिरा सत्यविनायक कामोठे अशी सेमीफायनलची मॅच चालू आहे. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत. कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. आणि 50 धावा कंप्लीट केल्या गेल्या टीम R1 जॉर्ज कल्याणने. एक चांगली कामगिरी. आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंगचे. या बॉलवर दांडे गोल, बट नो बॉल आहे. अंपायर रन 2 रन. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी होते. पुन्हा एकदा तिथे मात्र एक्स्ट्रा रन्स. आणि तिकडे आपण पाहिलं तर अगदी धावपळ चालू आहे. व्हाईट प्लस 3 म्हणजे 4 रनने स्कोर पुढे जाईल. 56 रन झाले धावफलकावरती. रवी पवारच्या काफलातून बॅटिंग केली, त्यामुळे कुठेतरी R1 जॉर्ज कल्याण टीम ह्या मॅच मध्ये ग्राफ वरती जाताना पाहिला गेला. या बॉलवर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मात्र तिकडे व्हाईट बॉल. 57 57 धावा झाले धावफलकावरती. आणि स्कोर मात्र तिकडे ग्राफ वरती गेलाय 58. एक रन मात्र तिकडे मिळते. 59. 59 धावा झाल्या धावफलकावरती. ह्या ओव्हरमध्ये पण एक्स्ट्रा रन्स आले. कुठेतरी मॅच पुन्हा एकदा वरती जाताना पाहिली गेली आहे. 18 बॉलमध्ये 60-62 रनचा पाठलाग होईल का? शेवटच्या बॉलवर एक चांगला स्पेल टाकला गेला. बॅटर आउट. आणि 60 रनचं टार्गेट आहे 18 बॉलमध्ये. मॅच काय घडेल काय बिघडेल. 18 बॉल 60 करायचे आहेत.
किरण भोईर, चिता कॅम्प त्या परिसरातील एक चांगलं समालोचक. थँक्यू. केला केला बॉल मागे निघून गेलाय. मोये मोये आणि धावपळ तिकडे चालू आहे. स्ट्राईक एंडला शरफुद्दीन. पहिल्याच बॉलवरती 3 रन मात्र तिकडे कंप्लीट केले गेले. बॉलर किरण. या बॉलवर देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल. किरणचा एक परफेक्ट बॉल. किरण शिंदे एक असा गोलंदाज आहे कुठलाही फॉर्मॅट असू दे तो जागेवरूनच बॉलिंग करणार. स्टील करण मग ते टर्फ असू दे, अंडरआर्म ओपन असू दे, सर्कल बाउंड्री असू दे, सी बाउंड्री असू दे, पण जागेवरून बॉलिंग. तीच ऍक्शन, सेम ऍक्शन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर वाईट बॉल. रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. 60 रनचा पल्ला गाठायचा आहे. या बॉलवर लाऊड अपील आणि बॅटर आउट. बॅटची मला स्वतः कडा घेतली आणि शरफुद्दीनची खेळी संपुष्टामध्ये येते. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. जय माता दी चषकाचं पण अगदी एक चांगलं आयोजन असतं. आमचे प्रशांत कोळी आणि गणेश कोळी इकडेच क्रिकेट खेळवतात. माहुल गावाने खूप क्रिकेट खेळवलं. आता सँडीने मगाशी सांगितलं की आम्ही खूप खेळलो इकडे. 20-22 वर्षी त्यांनी सांगितलं की आम्ही खेळलो. म्हणजे अनेक पिढी इकडे खेळल्या. मग नाईट टुर्नामेंट असेल, अशा अनेक टुर्नामेंट या माहुल गावामध्ये पण झाल्या. त्यामुळे माहुल गावाचा एक वेगळा क्रेज आहे. न्यू बॅटर निखिल पाटील येतात ठाण्याचे, ज्यांनी पण खूप चांगली कामगिरी केली आहे या टुर्नामेंटमध्ये. बट आता ही मॅच जिंकून देण्यासाठी आजची संध्याकाळ मात्र गोड करावी लागेल. हा बॉल पण या बॉलवर अतिशय खोल टप्प्याचा बॉल आणि तिकडे आपण पाहतो डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिकडे. 1-2 आणि खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक एंडला एक चांगला थ्रो. तीन रनने मात्र स्कोर कार्ड झालाय. 8 रन झाले धावफलकावरती. 9 रन.
बॉलर किरण या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळत होते पण तिकडे थांबवलं आणि डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवर आकाशने पण फटका सजवलाय आणि जाता जाता मात्र मॅच तोही सोडणार नाहीये. मध्ये 45 धावांची गरज आहे. 12 बॉल 45 करायचे आहेत. चला लवकर खेळा कारण की अजून एक मॅच खेळवायची आहे, फायनलची मॅच. चला लवकर प्लीज. 12 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. मनोज 11 चेंबूर आपला कॅप्टन आपण व्यासपीठा जवळ येऊन थांबायचंय. मनोज 11 चेंबूर बॉलिंग साठी धीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. पाहूयात ही मॅच काय रंगेल. 12 बॉल 45 होईल का प्रश्नचिन्ह आहे. मॅच प्रेक्षक पण सोडत नाहीये, त्यांना माहिती आहे क्रिकेटमध्ये कुठलीही मॅच फिरू शकते. पहिलाच बॉल एक चांगला बॉल फिरवला तिकडे निखिलला आणि धीरज निखिल दोघं मित्र पण चांगले आहेत बट मैदानामध्ये मित्र नाहीयेत. मैदानामध्ये तुम्ही कोणी आहे ॲज अ प्लेअर म्हणून तुम्हाला 100% द्यावं लागेल. या बॉलवर फुटवर्क चांगलं होतं आणि तिकडे एक सिंगल रन मिळेल. 10 बॉल मध्ये 44 धावा करायच्या आहेत. या बॉलवर फ्लिक केलंय. समोर बॉल ट्रॅव्हल होतं. किरण शिंदे तिकडे पोहोचतात आणि बॉल मागे निघून जाईल. प्रवीण खनका मात्र तिकडे पोहोचलेत आणि कुठल्याही प्रकारे मात्र तिकडे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. या बॉलवर पण एक चांगला परफेक्ट बॉल पाहिला गेला धीरजच्या माध्यमातून. गुड बॉलिंग धीरज. एक शांत गोलंदाज आहे धीरज. नेहमीच खूप चांगलं. सत्यविना कामोडे संघासाठी पण खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिलाय. वायकट्टासारखी देखील क्रीडा स्पर्धा एक खूप चांगला बेस्ट बॉलर म्हणून देखील त्याने मिळवलाय. धीरज इकॉनॉमी बॉलिंग त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिली आहे. या बॉलवर पण आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आणि इकडे बॉल मात्र ट्रॉफीला बॉल आदळतोय की ट्रॉफी पण म्हणते की लवकर मला कोणीतरी फोटो काढा. गेली आहे. या बॉलवर देखील अतिशय खोल टप्प्याचा बॉल. चांगली पिचंग पहिली गेली धीरजची. गुड बॉलिंग चांगली ओव्हर टाकली. शेवटचे 6 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये आणि मनोज 11 चेंबूर आपला कॅप्टन आपण येऊन थांबायचा आहे. जय मातादी चषक 2026 ला
मला असं वाटतं 15 वर्ष होत आहेत आणि त्यानिमित्त ती क्रीडा स्पर्धा नाईट असणार आहे असं नक्कीच आपण ते अनाऊन्स करतोय. जय मातादी चषक अगदी 2026ला त्यांना 15 वर्ष होत आहेत त्या आयोजकांना आणि ते देखील इकडे नाईट टुर्नामेंट करणार म्हणजे आणि ते पारितोषिक असणारे तब्बल 2 लाख रुपये म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू भारतातील टेनिस बॉल क्रिकेटचे येतील. यानंतर फायनल मॅच 5 बॉलची असणार आहे म्हणजे 1 ओव्हर असणार ती 5 बॉलची असणार आहे. अशा 5-5 बॉलच्या 2 ओव्हर असतील. अजय 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 या बॉलवर पण फटका फसलाय. चला मनोज 11 चेंबूर आपण कॅप्टन टॉस साठी या लवकर. चला लवकर या आणि प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा पण आपण अनाउन्स करणार आहोत. नो डाऊट रवी पवार आपण या आणि प्लेयर ऑफ द मॅचचं आपलं पारितोषिक घेऊन जा. रवी पवार अफलातून बॅटिंग केली आणि टॉस साठी या. मनोज 11 पवारने काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग.